कन्या सासुऱ्यासी जाई मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा। चुकलिया माये बाळ हुरू हुरा पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा। जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगोषणाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। प्रथम नमन करो गणनाथा उमा शंकराची सुता, चरणावरी हेवो निमाता, साष्टांगता दंडवत पांडुरंग करू प्रथम नमन। 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 दुसरे चरण संताचिया, 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 संताचिया। त्यांच्या कृपादाने विसरू, त्यांच्या कृपादाने विसरू। दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने
बाबाजी सद्गुरु दास तुका जादूपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका वा 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 खरी दिवाळी आज आहे बरं का आपली नाही काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम तिथे दे प्रेम काही कळा कन्या सासुर्यासी जाये मागे परतुनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी शिवेसाठी घेतलेला अभंग येच्या या भूतलावर तो मामा जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजणारी देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री विश्व वंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचमविध निर्माते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरुवर्य ज्ञान्यांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप अलंकापूर निवासी ज्ञानोबाराय ज्ञानेशी प्रिय तुकोबाराय यांचा गात्यातील 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आणि सध्या दीपावलीचं त्यात थोडं माता माऊल्यांचं वर्णन असणार हा अभंग आहे। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कीर्तन सेवा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांना याची कल्पना असली तरी सांगणं माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायाने संबंध हिंदुस्थान मध्ये चालू असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा दीपावलीचा उत्सव हा सण आणि यामध्ये भाऊबीजीच्या निमित्ताने मला वाटतं अनेक वर्षापासून चालू असलेला समस्त ग्रामस्थ मंडळ कोर्टा गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या उपस्थितीमध्ये याही वर्षी भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळांच्या वतीने आणि विशेष कुठे गेले आपले कुठे गेले ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरहून एक निमंत्रण आलं मला या कीर्तनासाठी आणि दुसरं देगलूरहून आलं आमचे धाराजी भाऊ आणि गुणाजीराव यांचा विशेष आग्रह होता की महाराज यावर्षी आपल्याला कीर्तन ठेवायचं आहे। खरं सांगू का तुमच्या गावचं नाव बऱ्याच दिवसापासून मी ऐकून होतो कोर्टा गाव म्हणजे या गावचं वारकरी संप्रदायातलं जडवड व्यक्तिमत्व असणारे म्हणजे वारकरी संप्रदायातील या परिसरातील भीष्माचार्य म्हणून ज्यांच्याकडे बघितले जातं ते आमचे भवनजी बाबा यांचं नाव मी ऐकून होतो। या गावाचं म्हणजे ते संप्रदायातलं फार मोठं व्यक्तिमत्व आहे पण आज प्रत्यक्ष तुमचं गाव पाहायला मिळालं या आमच्या गुणाजी दादा आणि धाराजीरावच्या संपर्कातून। या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणीजन मंडळी वारकरी संप्रदायामध्ये विशेष कीर्तन क्षेत्रामध्ये शास्त्रीय संगीत ज्यांनी आणलं ते आपल्या मराठवाड्याचं भूषण असणारं आणि वारकरी संप्रदायाचं गौरव आमचे संगीत अलंकार भजन सम्राट माझे अत्यंत आवडीचे गायक असणारे आमचे रामानंदजी ढालेगोरजी टाळे वाजवा। त्यानंतर आपल्याच परिसरातील आपलं वैभव असणारे तसं ते आमचं वैभव आहे पण ते इकडून हुकून आलेले तिकडे तसं गंगाखेड तालुक्यात गाव आहे त्यांचं इकडे सासरवाडी का आमचे भजन सम्राट संगीत अलंकार आमचे संभाजीभाऊ वळेगावकर अत्यंत गोड आवाज गोड स्वभाव आणि बाकी सगळंच गोड आहे त्यांच्याकडे बघितलं कळून आलं आम्हाला। तसेच आमचे भजन सम्राट आमचे नावकरी अत्यंत गोड असणारे आमचे रोहिदासजी महाराज माटेगावकर येणेकरी बाबा ज्यांनी चाल सांगितली ते गावातील आमचे गोरख महाराज माझ्या मागे पाठीमाग असणारे पारवेकर महाराज चौकदार इकडं यादव महाराज ही दोन्ही रत्न आहेत। हे भजनी मंडळ संपूर्णच आहे सगळ्यांचा नाव जरी घेता नाही आलं तरी सर्वांविषयी आदरभाव व्यक्त करतो।
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सध्या टॉपचं मृदंग क्षेत्रातलं जर नाव कोणतं असेल तर ते सर्वांच्या तोंडावर सहजच येतं, लहान लेकरापासून म्हाताऱ्या मंडळीपर्यंत. ते मृदंग क्षेत्रातलं नाव म्हणजे भरत महाराज पटाडे आहे. वा वा. लहान लेकरापासून म्हाताऱ्या मंडळीपर्यंत. मी काल परवा हैदराबादमध्ये कीर्तन करतो, तिथे एक पोरगा मला म्हणला मी भरत अण्णाचा शिष्य आहे बरं का, हैदराबादमध्ये. म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाची भगवी पताका आणि ही कला हैदराबादमध्ये सुद्धा ज्यांच्या माध्यमातून पोहोचली असे आमचे भरत महाराज पटाडे अण्णा ते उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. त्यांचेच पट्ट शिष्य कृपापात्र अल्पावधीमध्ये विद्या प्राप्त करून घेणारे म्हणजे प्रकाश महाराज यादव खडगेकर हे सुद्धा उपस्थित आहेत. आज विशेष म्हणजे युवा कीर्तनकार ज्यांची आत्ताच 2 दिवसाखाली आपल्या परिसरामध्ये विरेगावला सुंदर अशी सेवा झाली. अशी तुम्हा सर्वांना सोशल मीडियावर ते दिसतील. प्रणव महाराज तौर, आपलं गाव त्यांचं अंतरवाली सराटी तिथलं गाव आहे, ते सुद्धा आज विशेष उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. सुंदर साऊंड सिस्टीम आमचे माऊली कृपा ये कृपा बरं का. कोणाच्या सासरवाडी, सासरवाडीच लय आठवते बघा, बाकी सगळं विसरते माणसाचं. त्यांनाही धन्यवाद. दोन्हीही आमचे कॅमेरावाले दादा, शूटिंगवाले, त्यांनाही धन्यवाद. माझ्या माता माऊल्या, छोटी छोटी बालगोपाळ, तुम्हा सर्वांना बरं का. बोकारेकर आपले, पांगरेकर, पुन्हा आपले हे ज्योतिषशास्त्र संपन्न भगवान बाबा, हा त्यांनाही धन्यवाद देतो. राहिलं साहिलं सगळ्यांना नारदाच्या गादून साष्टांग दंडवत करून माझ्या अल्पशा सेवेला प्रारंभ. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे का. आणि खऱ्या अर्थाने दसऱ्याच्या नंतर 20 दिवसानं येणारी ही आपली दीपावली आहे. दीपावली दसऱ्याच्या नंतर किती दिवसाने येते बोला. होय चुकलं का. 20 दिवसानंतर, दसऱ्याच्या 20 दिवसानंतर दीपावली येत असते आहे का. दसरा हा दसरा तुम्हा सर्वांना माहित आहे. त्यातल्या त्यात माता माऊल्यांना विचारा दसरा कसा असतो. तर दसऱ्या जवळ आला की आमच्या माता माऊल्या घर स्वच्छ ठेवतात. सर्व काही जुनं आहे ते सगळं धुवून स्वच्छ सुंदर सगळं घर असं स्वच्छ करतात. ऐका, तसं हाही आमचं घरच आहे. आणि ह्या घराचा दसरा संतांच्या संगतीशिवाय होऊ शकत नाही का. आणि एकदा काही अंतकरण स्वच्छ झालं मग आनंदाची दीपावली यायला वेळ लागत नाही. अरे व्यवहारामध्ये दसऱ्याच्या नंतर 20 दिवसानं जरी दीपावली येत असेल तर आमच्या परमार्थिक दृष्ट्या ज्या दिवशी संत आमच्या घरी येतात त्या दिवशी आमचा दसरा आणि दीपावली होत असते. ऐका, तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा आहे का. दसरा दिवाळी एकत्र येण्यासाठी संतांची संगती आवश्यक आहे का. तसं तर आमच्या
भगवंताच्या दरबारामध्ये भगवंताच्या संगतीमध्ये आम्हाला रोजच दीपोळे हरी गुरुजी. विठोबाचे राजे आम्हा नित्य दिवाळी विष्णुदास नामाची वे भावे बोवाळी विष्णुदास नामाची वे भावे बोवाळी विठोबाच नामा दिवे भावे ओवाळी विष्णुदास नामा दिवे भावे ओवाळी विठोबाचे राजे आम्हा नित्य दिवाळी विष्णुदास नामाची वे भावे बोवाळी विष्णुदास नामाची वे भावे बोवाळी विठोबाचे राजे आम्हा नित्य दिवाळी विष्णुदास नामा दिवे भावे ओवाळी विष्णुदास नामा दिवे भावे ओवाळी भावे ओवाळी आनंदाची दिवाळी परमार्थिक क्षेत्रामध्ये संतांच्या जीवनामध्ये संतांचं वाक्य आहे, आमच्या जीवनामध्ये आम्हाला रोज दीपोळी. कारण विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. दिवाळी म्हणजे आनंद आहे, दिवाळी म्हणजे सुख आहे. आणि हे सुख फक्त दोन व्यक्तीच्या सानिध्यामध्ये मिळतं, एक संत आणि दुसरे भगवंत आहे का. सुख दोन ठिकाणी आहे, सुख एक याची ठाई आणि बहुपायी मेवणीच्या, असं आहे का. सुख एक ह्याची ठाई बहुपायी संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. आणि दुसरं जर विचार केला तर भगवंताच्या पायाजवळ. तुका म्हण काही न मागो आणि का तुझे पायी सुख सर्व आहे. सुखाचे सागर आनंदाच्या राशी सुखाचे सागर आनंदाच्या राशी सुखाचे सागर आनंदाच्या सुखाचे सागर आनंदाच्या सुखाचे सागर आनंदाच्या राशी तुझ्या पाया पाशी सदा देवा तुझ्या पाया पाशी सदा देवा सुखाचे सागर आनंदाच्या राशी सुखाचे सागर आनंदाच्या राशी तुझ्या पाया पाशी सदा देवा तुझ्या पाया पाशी सदा देवा सुखाचे तुझ्या पायापासी सदा देवा सुखाचे सागर आनंदाच्या राशी. सुखाचे सागर आनंदाच्या राशी कुणाच्या पायाजवळ आहे. भगवंताच्या होय बहुपाई संतांच्या. हा असा संतांच्या पायाजवळ सुख आहे आणि दुसरं भगवंताचे आहे का. आपल्याच गावातील दुसरं एक नाव आहे महाराज, ज्यांनी मला पहिल्यांदा या परिसरात कीर्तनासाठी आणलं. ते आपल्या गावचं मृदंग क्षेत्रातलं भूषण असणारे आमचे मदन दादा. ते दिसनच पण हा आहेत का. ते आनंद घ्यायलेत बाहेरून, नाही का. बाहेरून पाठिंबा द्यायचा भरपूर आपल्याला. विठारा देव आणि भक्तांचं अतूट नातं सांगणारा हा आजचा अभंग आहे का. अतूट नातं किती. जेव्हा देवावर संकट येतं तेव्हा देव भक्ताचा धावा करतो आणि भक्तावर जेव्हा संकट येतं तेव्हा भक्त देवाचा धावा करतात. ऐका,
देव आपलं सुख दुःख भक्ताजवळ सांगतो आणि भक्त आपलं सुख दुःख देवाजवळ सांगतात. एवढं आतूट नातं देव आणि भक्ताचं आहे. तुमच्या लक्षात येईल, सांगतो ऐका. ज्या वेळेला तुकोबाराईंच्या सान्निध्यामध्ये त्या काळामध्ये भरत महाराज कीर्तनासाठी साथ करण्यासाठी 14 टाळकरी होते. किती टाळकरी होते? 14. त्या 14 टाळकऱ्यामध्ये एक टाळकरी असा होता, रोज तुकोबाराईच्या सोबत कीर्तनाला जायचा, रोजच्या रोज. त्या काळामध्ये काही पाकिट नव्हते बरं का. त्या काळामध्ये बुक्का नव्हता, नारळ नव्हते. आज आमच्या बायका खुश असतात कीर्तन असलं की, कारण पाकिट येते ना जवळ. त्या काळात पाकिट नव्हतं गोरख महाराज. आणि रोज उठलं सुटलं कीर्तन, उठलं सुटलं कीर्तन. आज कुठं बोकारे पांगरा, उद्या पारवा, नंतर धामणगाव, भेंडेगाव, हे सगळं सगळं महाराज रोज कीर्तन. काम नाही, धंदा नाही, घरात लक्ष नाही. शेवटी ती बायको वैतागली महाराज आणि त्याने विचार केला, ज्या महाराजांनी आपला मालक पागल केला त्या महाराजांचा काटा काढायचा. काय करायचं? काटा कळते ना इकडं हे गणेश. ज्या महाराजांनी माझ्या मालकाला पागल केलंय त्याचा एक दिवस काटा काढायचा. मनात राग होता, याच महाराजांनी पागल केलंय मालकाला. आणि म्हणून सुंदर असा दीपोळीचा दिवस आहे का. मालक घरी आल्यानंतर तिने सहज विचारलं, का हो कुठं होतं कीर्तन? कोरट्याला. रोज तुम्ही ज्यांच्या सोबत कीर्तनला जाता ना, हो, एक दिवस त्या बाबांना आपल्या घरी घेऊन या की. हे बघा, मी फराळाची चांगली व्यवस्था करते, चांगली व्यवस्था करते म्हटल्यानंतर याच्या मनात, हिच्या मनात काय होतं? साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी आहे का. त्याने सांगितलं उद्या सकाळी घेऊन येतो. ऐका, मनात राग होता, याच महाराजांनी माझा मालक पागल केला आणि म्हणून तुकोबाराईला स्नानासाठी बोलवलं. खरं सांगू का, एवढं कडक पाणी केलं तर तुकोबाराईच्या स्नानासाठी भरत महाराज बोट बुडवलं तर बोट सोलून निघाल, एवढं कडक पाणी होतं तापलेलं आहे का. आणि ते उखळतं पाणी जेव्हा तुकोबाराईला स्नानासाठी ठेवलं, तुकोबाराई स्नानासाठी बसले. उघड्या अंगावरती उखळतं पाणी तुकोबाराईच्या अंगावर वतल्याबरोबर महाराज अंगाची लाही लाही झाली. हो, कातडी सोलून निघाली, डोळ्याला धारा लागल्या. तो दाह शांत होत नव्हता, तो त्रास सहन होईना. त्यावेळेला तुकोबाराईच्या डोळ्याला धारा लागल्या. तुकोबाराईनं आई ग म्हटलं नाही दादा नो. जळो माझी काया लागला वनवा, 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 जळो माझी जगद्गुरु तुकोबाराईच्या अंगावर उखळतं पाणी टाकण्यात आलं, अंगाची लाही लाही झाली, अंग सोलून निघालं दादानो. त्यावेळेला तुकोबाराईंनी आईचा धावा केला नाही रे, बाबाचा धावा केला नाही, भावाचा धावा केला नाही, बायकोला आवाज दिला नाही, अरे मुला बाळाला आवाज दिला नाही. आपले डोळे बंद केले आणि ब्रह्मांडाच्या मालकाचा धावा केला. हो, ब्रह्मांडाच्या मालकाचा धावा केला. धावरे केशवा माय बापा, धावरे केशवा
धावरे केशवा माया बापा धावरे केशवा माया बापा धावरे केशवा माय बापा धावरे केशवा. डोळ्यासमोर चित्र आणा. तो तुकोबरायचा प्रसंग डोळ्यासमोर आला आणि तुकोबरायची का अवस्था झाली असेल तुमच्या लक्षात येईल आहे का? अरे ब्रह्मांडाच्या मालकाचा धावा केला महाराज. केशवा माय बापा माय बापा रे धावरे केशवा ती ओरिजिनल जागा गुरुजीची आहे बरं काय. ती जी जागा आहे ती गुरुजीची जागा आहे. धावरे केशवा जळो माझा पेटली सकळ आंतिरो मावळी पेटली सकळ आंतिरो मावळी पेटली सकळ आंतिरो मावळी पेटली सकळ आंतिरो धावरे केशवा माय बापा धावरे केशवा माय बापा जळे माझी काया लग्न बनवा धावरे केशवा माय बापा. माझा विषय संपलाय. भक्तावर संकट पडलं तर भक्तांनी कोणाचा धावा केला? भया हा तुझं लग्न झालं का? एकदाही झालं नाही का? असं का? दादाराव म्हणा मी बघितलेलं त्यांना कुठंतरी. हा मर्दंगाचे महाराज काय गावामध्ये एवढं मोठं नाव असणार माणूस आहे. खरंच सांगा, खरंच सांगा, तुम्ही सगळेजण प्रापंचिक आहेत. खरं सांगा, आमच्या भरत महाराजच्या पाठीमागे बसलेले आमचे दादा, खरं सांगा तुमचं तर लग्न झालेलं 100%. तुमच्यावर असं संकट आलं असतं, माझी शपथ आहे खोटं बोलायचं नाही, तुम्ही आधी कुणाचं नाव घेतलं असतं? हा बायको म्हणाले तर इकडे देऊ म्हणा. अहो आपण झोपेतून उठलं तर माणूस देवाचं नाव घेत नाही. हो, जांभळ्या देताना काय म्हणते? मयो बापू आहे का नाही? पण भक्तावर
संकट पडतं तेव्हा भक्त देवाचा धावा करतो आहे का? पुढचा आहे का? अरे ब्रह्मांडाचा मालक, जग संकटात असताना जगाला संकटातून बाहेर काढणारा ब्रह्मांडाचा मालक, पण तोही संकटात जेव्हा पडतो ना तेव्हा ब्रह्मांडाचा मालक सुद्धा भक्ताचा धावा करतो. लक्षात ठेवा, भक्ताचा धावा. यमुनेच्या काठावर गोपाळांसोबत भगवान श्रीकृष्ण चेंडूफळीचा खेळ खेळत होते. भगवंताने तो चेंडू यमुनेच्या डोहाकडे फिरकावला. जसा भिरकावला तसा तो चेंडू डोहात जाऊन पडला. ऐका, भगवान श्रीकृष्ण चेंडू आणण्यासाठी सरकावले. बाकीचे सर्व गोपाळ आडवे होतात. वडज्या, वाकड्या, पेंद्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, काना, जाऊ नको रे काना, आपण दुसरा आणू वसमत. नको जाऊ दादा, तुला माहित नाही त्या डोहामध्ये कालिया नावाचा विषारी सर्प राहतो रे, ज्याच्या विषाच्या प्रभावाने त्या डोहातलं पाणी उकळत होतं. डोहाच्या काठावरचे मोठे मोठे वृक्ष जळून खाक झाले होते. वरून एखादं पाखरू जात असेल तर विषाच्या प्रभावाने ते पाखरू पाण्यामध्ये तरपडून मरायचं. एवढा विषाचा प्रभाव त्या डोहामध्ये असताना भगवान श्रीकृष्ण त्या डोहामध्ये उडी टाकतात व उडी टाकतात. उडी टाकल्याबरोबर गोपाळांच्या तोंडचं पाणी पडतं. सर्व गोपाळ गोकुळात जातात. भरत महाराज नंद पाटलाच्या वाड्यावर जाऊन यशोदा माईला डबडबल्या डोळ्यांनी सांगतात, यशोदे ग बाळ तुझा ग यमुना डोई बुडाला, यमुना डोई बुडाला, काला बुडाला ग चेंडू बुडाला ग यमुना डोई बुडाला. तुझ्या कृष्णानं डोहात उडी टाकली कालियाची. यशोदामाईच्या तोंडचं पाणी पडलं. यशोदामाई अख्खं गोकुळ नंद पाटील धावत आले. पण इकडं डोहामध्ये कालियाच्या सोबत भगवान श्रीकृष्णाची लढाई पाण्यात सुरू झाली आहे का भरत महाराज. आणि ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण त्या कालियाला भुक्याचा मार देत होते तेव्हा तो कालिया 20 वकत होता. 20 वकत होताय का. आणि तो डोह कालियाच्या विषाच्या त्या रक्ताने लाल भडक झाला होता. तेव्हा यशोदा माईनं तो डोहातलं ते लाल भडक पाणी बघितलं. ऐका, आणि यशोदा माईला वाटलं की माझ्या कृष्णाचा असेल. रक्त ओकत होता भरत महाराज कालिया, तरी भगवान श्रीकृष्णाला आवरत नव्हता. हो आवरण, पाण्यातली लढाई आहे. आवरेन ज्या वेळेला त्यावेळेला भगवान श्रीकृष्णानं आई ग म्हटलं नाही महाराज, बाबा म्हटलं नाही, बळीराम दादाला आवाज दिला नाही. मग कोणाचा धावा केला. गरुडाचे ध्यान आरंभिले, गरुडाचे ध्यान आरंभिले, गरुडाचे
संकट पडलं तेव्हा, आणि भक्तांनी देवाला आवाज दिला, कारण की अतूट नातं देव भक्ताचं आहे. म्हणून संत आपलं सुख दुःख देवाजवळ सांगतात. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल भूक. देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल भूक. देव निवारेल भूक, जाऊ देवाच्या गावा. टाळी टाळी हा. जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा. देव देईल विसावा. जाऊ देवाची जाऊ देवा देव देईल खरं सांगा बरं, दीपोळी हे गाणे आज होय. आता आपलं कीर्तन सुरू होऊन किती वेळ झाला? कोण म्हणलं 5 तास आहे? 5 तास कोण म्हणलं? किती किती हा किती झाले? 1.5 तास झाले. हुशार दिसायला ते. बसलेल्या कोणी सांगावं, या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला घरातलं काही आठवलं का? इथं आठवलं? यालाच दिवाळी म्हणतात महाराज. सगळं विसरून जातं माणूस आहे का? अरे देवाजवळ सुख दुःख भक्तांनी सांगितलं. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. कुठं जाऊन? जाऊ देवाची या गावा. जसं भक्त आपलं सुख दुःख देवाजवळ सांगतात ना, तसं देव सुद्धा आपलं सुख दुःख महाराज एवढी प्रिय असणारी रुक्मिणी तिच्याजवळ नाही सांगत, तर भक्ताजवळ सांगतात. तुम्हाला माहित आहे, विटेवरचा पांडुरंग नामदेवरायावर जास्त प्रेम होतं भरत महाराज. नामदेवरायाने दर्शनला आले, देवाकडे बघावं. एक दिवस असं झालं, जगाचा मालक नामदेवरायाकडे पाहत होते. जरा वेगळ्या नजरेनं बघितलं, चेहरा सुकलेला दिसला. आणि नामदेवरायांनी भगवंताला विचारलं, देवा काय नामा, आज चेहरा फार सुकलाय. हो नामा, का? अरे साधी गोष्ट आहे ना, तुम्ही कीर्तनकार लोक 2 तास उभं राहता, घरी गेल्यानंतर 2-2 तास बायकोला पाय दाबायला होता. बरोबर आहे का नाही संभाजी बुवा? 2 तास तुम्ही कीर्तनात उभं राहता, 2-2 तास तुमचे पाय दाबावं लागतात. अरे जर माझा कधी विचार केला का नामा, तू 28 युग झालं या विटेवर उभा आहे, मला किती विश्रांतीची गरज लागत असेल रे नामा. विश्रांतीची गरज आहे. युगे झाली 28, युगे झाली 28, उभा पुंडलिका पाठीस, उभा पुंडलिका पाठीस, विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा. ओ भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी. 28 युग झालं या विटेवर उभा आहे, मला किती गरज असेल नामा. तुम्ही 2 तास कीर्तन करता, दिवसभर विश्रांती घेता, 28 युगापासून या विटेवर उभा आहे, मला किती गरज असेल. नामदेवराव म्हणले, देवा खरंय तुला फार गरज आहे ना विश्रांतीची. हो मग एक काम करणं, काय करू? मी सांगतो तिकडे चल. कुठं? अरे ब्रह्मांडाच्या मालकाला विश्रांतीसाठी नामदेवरायने कुठं नेलो?
विश्रांती घ्यावया कल्पवारी ओ विश्रांती घ्यावया कल्पवारी विश्रांती घ्यावया कल्पवारी विश्रांती घ्यावया कल्पवारी नामा भान देवा चला तया ठाया नामा म्हणे देवा चला तया ठाया नामा म्हणे देवा चला तया नामा म्हणे देवा चला तया विश्रांती घ्यावया कल्पवारी विश्रांती घ्यावया कल्पवारी विश्रांती घ्यावया कल्पवारी विश्रांती घ्यावया कल्पवारी चौऱ्याऐंशी सिद्धार्थ चौऱ्याऐंशी सिद्धार्थ विश्रांती सीता खरं सांगू का कौतुक नाही बरं का भरत महाराज वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला काय वाटते मला माहित नाही पण माझी खऱ्या अर्थानं आजच दिवाळी बरं का हे ऐकून हे ऐकायला मिळत नाही आम्हाला आणि गुरुजीला आणायचं म्हटल्यानंतर एवढं सोपं राहिलं नाही सध्या सोपं राहिलं नाही कीर्तनकाराचं पाकिट जेवढं दुप्पट गुरुजीचं आहे आज कसं आहे गुणाजीराव हा आहे का नाही पण खरंच सांगू का ही सर्व गुणीजन मंडळी जी तुमच्या गावात आली ना ही फक्त तुमच्या प्रेमास्तव आली बरं काही प्रेमा खातर आली नाहीतर भरत महाराज रात्री नाशिकच्या पुढे होते करून कीर्तन करून सकाळी कुठंतरी कीर्तन केले येलगाव जवळ हे एवढं सोपं आहे का महाराज काय काय म्हणजे ना तुम्हाला काय लागलंय पाकिट असल्या कुठे पळता अरे पाकिट असते पळता पण रात्रभर जागून यावं लागलंय रात्रभर जागणं म्हणजे यांच्या प्रेमा खातर नाही तर त्यांना तिकडे कीर्तन होतच ही सर्व गुणजन मंडळी 2 महिन्यापासून आमच्या गुणाजी दादानं बुकिंग करून ठेवलेली होती आहे का म्हणून या दीपोळीमध्ये सुद्धा ही भेटलेली आहे चला आपलं काय चालू होतं होय काय चालू होतं आपलं बघा बघा कीर्तन म्हणा घ्या आणून आता मग नाम मन देवा चलत या ठाया विश्रांती घ्यावया 1-2 महिने 1-2 महिने कल्पावरी पण नामा काय देवा चलत या ठाया म्हणजे नेमकं कुठं कुठं जायचंय आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर 84 सिद्धाचा शिष्यासाठी चाळी वाजवायला पहिलीच आहे ना हे तुमची कुस्ती दोघाची मला म्हणाले अण्णाच्या समोर कसं वाजवू मी अरे मी म्हणलं ह्या प्रश्न महाभारतामध्ये अर्जुनालाही पडला होता का नाही भगवानजी बाबा पडला होता का नाही दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केला भगवान श्रीकृष्णानं तेव्हा अर्जुनाला प्रश्न पडला होता अर्जुन सांगितलं देवा म्हणजे काय अरे जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन प्रसिद्धीला आला ना तो या द्रोणाचार्यामुळे आला
हे कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य हे माझे गुरु आहेत आणि यांच्यासोबत युद्ध करणं म्हणजे मी काय भस्मासूर आहे का? देवानं सांगितलं हे शिष्य नातं, हे गुरु शिष्याचं नातं मला माहित आहे म्हणजे. हे सांगत बसू नको. मग खरं सांग म्हणले, ते तुझे गुरु जरी असले इथं तुझा पाठ घ्यायला आलेत का? ते कशाला आलेत प्रणव महाराज? तू शिष्य आहे, शिकायला आला का? नाही. गुरु शिष्याचं नातं बाजूला ठेवून ते कौरवांचे प्रतिनिधी, तू पांडवाचा प्रतिनिधी या नात्याने आता गुरुवरही विजय प्राप्त करणं हा सध्या तुझा क्षत्रिय धर्म आहे. तसं गुरुवरही विजय प्राप्त करणं दादा तुमचा सध्या काय? ते लय भारी आहे. ते म्हणाले मी वाजिणारच नाही. मग काय का? पण आनंद या गोष्टीचा, या वयामध्ये भरत महाराजांपेक्षा कितीतरी वयानं मोठी असणारी शिष्य मंडळी आमच्या भरत महाराजांची बरं का, वयानं मोठी असणारी. पण तेवढ्याच आदराने समोर सध्या आदर राहिला नाही. चला आपलं काय चालू होतं? हे म्हणले मी जाऊ का उठून आता? अवघडच आहे का? आळंदीला ज्ञानोबाईंच्या सानिध्यात आणलं महाराज, ब्रह्मांडाच्या मालकाला विश्रांतीसाठी. हो, कौंडण्यपूर नाही, मग द्वारका नाही, कुठं नेलं? आळंदीला. का? माझ्या ज्ञानोबाच्या सानिध्यामध्ये देवाला विश्रांती घ्यायची झाली. हो, काही सुख दुःख असेल संताजवळ प्रकट केलं, कारण अतूट प्रेमाचा संबंध देव भक्ताचा आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा जेव्हा पंढरीला यायचे तेव्हा तेव्हा जगाच्या मालकाचं दर्शन व्हायचं. आणि दर्शन झाले की डोळ्याला धारा लागायच्या. त्या काळामध्ये यात्रा मोजकी भरायची. आणि एकदा यात्रा संपली, काला झाला, पुन्हा एकदा ब्रह्मांडाच्या मालकाच्या पायावर नतमस्तक व्हावं आणि भगवंताकडे बघावं. तेव्हा जगाचा मालक सुद्धा ढसाढसा रडत होताय का? झाले दर्शन तुझे, आता जातो माघारी पंढरीला. जातो म्हटल्यानंतर भगवंत रडायचे. भरत महाराज, देवभक्ताचा हा संबंध आहे. तुकोबाराय रडतात. देव म्हणले तुकोबाराय, काय देवा खरं सांगू का, 8 दिवस माझं पंढरपूर गजबजून गेलं होतं. हे पंढरपूर कसं झालं? गजबजून गेलं होतं. अवघे गरजे पंढरपूर चालला. कोण म्हणलं गांजाचा बाजार? नामाचा. 8 दिवस माझं पंढरपूर भजनामध्ये गजबजून गेलं होतं. आता तुम्ही गेल्यानंतर मला करमणार नाही. तुकोबाराय, तुकोबाराय देवा, पण जावं तर लागणार आहे. परपंचाची पाठी आहे. हे बघा तुकोबाराय, जा पण पुढच्या यात्रेला, पुढच्या एकादशीला. तुकोबाराय म्हणले देवा कसं शक्य आहे रे? प्रत्येक एकादशीला येणं शक्य होय? मग शक्य नाही देवा. देवानं सांगितलं ठीक आहे, नका येऊ पुढच्या एकादशीला, पण माझी एक विनंती मान्य करा, वर्षातून 2दा विसरू नका बरं का. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांग तसे गुज पांडुरंग. हो, सांग तसे गुज पांडुरंग. ब्रह्मांडाचा मालक सांगतो तुकोबाराय, 2 वेळा मात्र विसरू नका आषाढीला आणि कार्तिकीला. चालतं देवा, पण आता येऊ दे. आणि मग तुकोबारायने देवाकडे बघावं, 1 पाऊल मागं टाकावा, ढसा ढसा रडावं. तेव्हा ब्रह्मांडाच्या मालकाने विचार, हो महाराज 1 पाऊल मागं टाकता, माझ्याकडे पाहता, ढसा ढसा रडता, नेमकं होतंय तरी काय? तेव्हा तुकोबाराय म्हणले, खरं सांगू माय बापा, आज तुझं पंढरपूर सोडताना माझं तसं झालंय, तसं तसं. कैसे झाले माझ्या जीवा, 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 कैसे झाले माझ्या
केशवा 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 आजचा कार्यक्रम म्हणजे युवती युवती गावठी नाही. म्हणजे गुणाजी दादा खरं सांगू आजचं नुसतं कीर्तन सोहळाच नाही, दीपवाळी पाठचं भजन सुद्धा हे भजन पुन्हा ऐकायला मिळणार नाही. म्हणून तर त्याने 2-2 कॅमेरावाले बोलले क्या कॅमेरा उडी हरिनामाची उडी गोडी 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 नाही गोडी गोडी हा गोडी गोडी हा गोडी लांब आहे रा अजून थांब जरा गोडी हे चित्र आहे बरं का. गुरुजी खरं सांगू तुमचं गायन चालू असेल ना बाकी काहीच बोलू वाटत नाही का. वा वा विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये भगवंताने पद प्रतिष्ठा पैसा कमी दिला तरी चालत पण अशी कला दिली पाहिजे जीवनामध्ये. वा वा ती कला म्हणजे वैभव आहे. चला हो पांगरेकर काय चालू आहे आपलं सांगा बरं जरा एकदा. पांगरेकर म्हणले मी मुद्दाम लांब बसलोय तुझ्या. ते मागच्या वेळेस असं त्यांच्या मागं लागलो ते म्हणले हे महाराज पुन्हा आणायचाच. काय चालू आहे आपलं तैसे झाले. खरं सांगू देवा अरे आज तुझं पंढरपूर सोडताना माझी तशी अवस्था झाली आहे का. पण देव म्हणले ओ तैसे झाले तैसे झाले तैसे झाले हे कळालंय पण तैसे झालं म्हणजे नेमकं कसं झालंय. कन्या सासुरासी जाय कन्या सासुरासी जाय हरी कन्या सासुरासी जाय कन्या सासुरासी जाय परतो निपाहे मागे परतो निपाहे हरि मागे परतो निपाहे मागे परतो निपाहे परतो निपाहे परतो निपाहे तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा मागे परतो निपाहे
तैसे झाले म्हणजे नेमकं कसं झालं? उत्तर दिलं कन्या सासूराशी जाई मागे परतुनी पाय. बस देवा तैसे झाले. आता हा दृष्टांत 2024 चा नाही बर का. मला वाटतं हा दृष्टांत जेव्हा गाड्या घोड्या नव्हत्या तेव्हाच आहे. पूर्वीच्या काळी बैलगाडीचा प्रवास होता. प्रवास कसा होता? बैलगाडीचा प्रवास तुम्हाला कळते पोरो? हा, त्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलगी माहेरी येते ना पहिल्यांदा, तेव्हा तिला सासरून पहिल्यांदा बैलगाडीमध्ये न्यायला कोण यायचा? हा, सासरवाडीत भाऊ असते का रे? कोण यायचं? गाडी सजवलेली असते महाराज. त्याला ते हा डमणी डमणी. हा, ते मस्त गाडी अशी सजवलेली डमणी. त्याच्यानंतर पुन्हा ते बैल तसे सजवलेले. त्या बैलाच्या शिंगाला ते शिंगाला झुले नाही, आपल्या पाठी वाजता झुले नाही का? शिंगाला ते वारनेस का काय म्हणतात त्याला, रंग लावलेला. इकडे वारनेस म्हणतात. झुली टाकलेली, पुन्हा गोंडे गळ्यामध्ये, त्या घागरमाळी, अशी अशी सजलेली गाडी. त्या गाडीमध्ये सुद्धा सासरा तसा वजनदार असायचा. हो, सासरा काय साधा नव्हता महाराज. कोल्हापुरी मिश्या, 56 इंच छाती, सफरजनसारखे गाल सासऱ्याची, 125 किलो वजन, कर 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 वाजणारा पायातला जोडा. भवानजी बाबाकडे बघू नका. वजनदार सासरा यायचा महाराज. अल्पवयामध्ये लग्न करण्याची पद्धत पूर्वीच्या काळी. अल्पवयामध्ये लग्न झालं, मुलीला घ्यायला सासरा येतो. आणि जेव्हा त्या बैलाच्या गळ्यातल्या घुंगराचा आवाज त्या मुलीच्या कानावर पडला, तेव्हा खिडकीतून बघितलं सासरा आला. तेव्हा त्या मुलीने सासरा बघितला, घरात पळतच गेली. आईच्या गळ्याला बिलगून रडायला लागली. काय झालं तायडे? आई ग, दारात बघणं कोण आले? वाघ आला, वाघ. कोण आला? वाघ. 3:45 झाला. दुपारी विश्रांती झाली गुरुजी. आणि सायंकाळी मग त्या सासऱ्यानं मुलीच्या बापाला सांगितलं, पाहुणं ओ व्याही, काय फार दूर जायचे हो आम्हाला. डोंगराचा रस्ता आहे, जंगलातून जायचंय. सूर्य मावळायच्या आत गेलं पाहिजे. सुनबाईला आवरायला सांगा ना. तेव्हा बाप ते आईजवळ जातो. अगं पाहुणं घर काही करतात, तयारीला आवरायला सांग. तेव्हा ती आई त्या मुलीजवळ जाते ना, तेव्हा ती मुलगी आईच्या गळ्याला बिलगून रडतीन, सांगते, आई बाबाला म्हणाव तिकडं कोरड्या विरीत ढकल. कोरड्या विरीत ढकला म्हणाव, पण मी सासरी जाणार नाही. बघ काय झालं बाळा, तुला माहित नाही का? सासूलाही त्रास देते बघ मला. माझी नणंद चाहडी लावत असते. माझा दीर नाही तसं बोलतो. सासरा वाघासारखा आहे, याची भीती वाटते. आणि माझा मालक शांती ब्रह्मणे एकनाथ महाराजांची भूमिका घेतो बघ. फार त्रासले ग. बाबाला सांग कोरड्यावरी टाकलं म्हणाव, पण मी सासरी जाणार नाही. आईच्या गळ्याला बिलगून रडते. बराच वेळ होतो. शेवटी पुन्हा सासरा आग्रह करतो, पाहुणं अहो बघा ना आवरलं का सुनबाईचं. बऱ्याच वेळ झाला. तेव्हा तो मुलीचा बाप तिच्या मुलीच्या आईवर रागावतो. अगं किती वेळ झाला पाहुणं, काय करतात, आवरला का बघा तिकडे ताईचं. तेव्हा ती माय किचन मधून बापाला इशारा करते, जवळ बोलून घेते आणि सांगते, अहो मालक सकाळपासून ताईनं रडू रडू डोळे टमाटेसारखे केलेत बघा. जायचं नाही म्हणते ती. काय म्हणतेस? जायचं नाही, जायचं नाही म्हणते. बाप मुली जवळ येतो. काय ऐकते पुरी, जायचं नाही म्हणतेस? हे बघ, आजही तुझ्या बापाचं तालुक्यावर हो विशेष वजन आहे. आजही तालुक्यातल्या पंचायती मिटवण्याचं काम तुझा हा बाप करतो. आणि लग्न झाल्यानंतर माझी मुलगी जर माझ्या घरी राहत असेल तर समाजाला काही तोंड दाखवू. हे बघ, तिकडं मेली तरी हरकत नाही, पण तुला इथं आता राहता येणार नाही बाळा. बापानं त्या लेकराला उचलावून गाडीत टाकावं, मुलीनं आक्रंद करावा, पुन्हा आईच्या गळ्याला बिलगून रडावं, पुन्हा बापानं उचलावं, पुन्हा मुलीनं रडावं. असं बऱ्याच वेळ झालं गुरुजी. पण शेवटी तो बाप आहे महाराज, बाप. खरं सांगू, मुलापेक्षाही काकणभर जास्त प्रेम बापाचं मुलीवर असते, लक्षात ठेवा. मुलापेक्षाही काकणभर जास्त प्रेम.
अरे एरवी एखादा माणूस रडायला लागला ना, माणसं नावं ठेवतात, मर्दासारखा मर्देकडे रडायला लागला, शोधतंय का? खरं सांगू, अरे एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप तुम्हाला या जगात सापडेल हो. 20-22 वर्षाची मुलगी लग्न मंडपामध्ये शेणाईचे सूर चालू असताना जेव्हा सासरी जाते ना, तेव्हा दगडाच्या हृदयाचा बाप असला तरी उशीमध्ये मुंडकं खुपसून उपरणं ओलं चिंब होईपर्यंत ढसा ढसा रडताना तुम्हाला पाहायला मिळेल आहे का? बापाचं प्रेम कुठं कमी आहे? फरक एवढाच आहे, त्या बापाला प्रेम दाखवता येत नाही महाराज. लपल्याला प्रेम म्हणजे बाप असतो आणि दिसणारं प्रेम म्हणजे माया असते, दाखवता येत नाही. आणि म्हणून तर आईच्या प्रेमाचं कौतुक केलं जातं महाराज. आजपर्यंत बापाच्या प्रेमाचं कोणी कौतुक करणार नाही जन्माला आलो. अरे उठला सुटला व्याख्याता, कीर्तनकार, प्रवचनकार, चित्रपट, मालिका, अरे कादंबऱ्या निघाल्या त्या आईच्या प्रेमाचं वर्णन करणाऱ्या. पण आजपर्यंत कोणी बापाच्या प्रेमाचं वर्णन केलं नाही, कारण बापाचं प्रेम जगासमोर कधी प्रगट झालंच नाही, कारण ते लपलेलं प्रेम असतं बापाचं महाराज. शेणाईचे स्वर चालू असताना जेव्हा आई रडते तेव्हा गावातल्या सर्व महिला गळ्याला बिलगून रडतात, चर्चा करतात, काय प्रेम आहे, काय प्रेम आहे. अरे आईचं प्रेमच आहे. पण आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम बघायचं असेल ना, घरात जा, दरवाजा उघडा, आतलं चित्र पहा, तो बाप उशीमध्ये मुंडकं खुपसून ढसा ढसा रडताना तुम्हाला पाहायला मिळेल. बापाचं प्रेम कुठं कमी महाराज. शेवटी तो बाप आहे, बापाला राहवलं नाही. ताई अगं मी बाप आहे, तुझा बाप, पण माझ्यासाठी आजपर्यंत कुणाच्या पाया पडलो नाही. पण तुझ्या आज बाप असलो तरी पायाला हात लावतो ग तायडे. एकदा या बापाच्या इज्जतीसाठी सासरीचा एकदा पुन्हा जाऊ नको बघ. बापानं उचलावं, गाडीत टाकावं, गाडी निघाली. जोपर्यंत मायबाप दिसतात तोपर्यंत त्या मुलीनं पाठीमागं बघावं, पाठीमागं बघावं. पूर्वीच्या काळी गाडी सासरी चालली का माहेरी चालली अनोळखी व्यक्ती ओळखायची. मुलीचं तोंड गाडी वाहनाकडे असेल तर भरत महाराज गाडी माहेरी चालली म्हणून ओळखल्या जायची. आणि मुलीचं तोंड जर पाठीमागं असेल, गावातला गरीब माणूस डबडबल्या डोळ्यानं विचारायचा, रामभाऊ काय तात्या, आपल्या काशीनाथची तायडी आज सासरी चालली वाटतं. अनोळखी व्यक्ती ओळखायचा महाराज मुलीच्या तोंडावरून. तो काळ तेव्हाचा होता, आज काळ बदलला. आता बैलगाडीचा काळ राहिला नाही, आता बुलेटचा जमाना आला. आता मुलीला न्यायला बुलेट येते, त्या बुलेटवर मुलीला मागही बघता येत नाही भरत महाराज, पुढेही बघता येत नाही, तिसरीकडेच बघावं लागतं. हो, काय डोकं लावणार आहेत, गाडी सासरी चालली का माहेरी चालली का येडेबाबळी चालली आहे का, कळत नाही आहे का. तो त्या काळातला दृष्टांत आहे. जोपर्यंत माय बाप दिसतात तोपर्यंत ती मुलगी माघारी परतून पाहते ना डबडबल्या डोळ्यानं. बस तेव्हा जशी माहेर सोडून सासरी जाताना त्या मुलीची अवस्था झाली ना, तुझं पंढरपूर सोडताना आज माझी अवस्था झाली बघ. विठाला अरे माहेर आणि सासर मधला फरक सांगतोय का? जिथं स्वातंत्र्य असतं त्याला माहेर म्हणतात, जिथं परतंत्र्य असतं त्याला काय म्हणतात, काय म्हणतात, सासर. जिथं आनंद असतो पोरहो, जिथं आनंद असतो त्याचं नाव माहेर, आणि जिथं दुःख असतं त्याचं नाव. अरे जिथं सर्वात आधी उठावं लागतं आणि सर्वांच्या नंतर झोपावं लागतं त्याचं नाव. आणि जिथं सर्वात आधी झोपलं तरी चालतं आणि सर्वांच्या नंतर उठलं तरी चालतं त्याचं नाव. तुम्हाला सगळं माहित आहे रे. अरे एक दिवस एखाद्या वेळेला सुनबाईनं उशीर करावा महाराज सासरी, सासू अख्या गावात बोंबलत फिरती महाराज. आताच्या पोरी माय किती वाजेपर्यंतही झोपतात, तू तशीच होतीस की. इथल्या सोडून इथल्या चांगल्यात बरं का सासूवा, चांगल्या दिसायलेत मला का.
हा, इथल्या सासवा कधी सासूनबाईला त्रास देणाऱ्या लांबच्या नाहीत ना सुना, जवळच्याच आहेत. होय उन्हाजीराव, सुना जवळच्याच आहेत म्हणे. उन्हाजीरावचं काय भाग्य महाराज, गाडीची गरज नाही, बुलेटची गरज नाही. सासरवाडी गावातलीच आहे ना. हा, लग्नाला बोलवलं तर मला पण मिली लांब होतो आहे का. आनंद असतो महाराज, आनंद. खरं सांगू, अरे माता मावल्यांची खरी दिवाळी जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत खरी दिवाळी आहे. अरे एकदा मायबाप गेले ना, अरे भावाच्या घरावर सोन्याचा पाऊस पडू द्या, पण तो आनंद संपलाय का. खरी दिवाळी जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत. अरे परिस्थिती बिकट असू द्या, मोलमजुरी करणारी माय असू द्या, पण माहेरी आलेल्या लेकीची पिशवी कधी ती रिकामी जाऊ देत नाही. एवढं प्रेम असतं महाराज माहेरमध्ये मायबाप असताना. मग खरं सांगू का, माहेरमधला आनंद भरत महाराज जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत. हे आमच्या माता भावल्यांना विचारा, त्यांच्या माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे. जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत. एकदा माय गेली ना, समजायचं आपल्या माहेरच्या सुखाचा सागर कायमचा कोरडा पडला. आपलं प्रेम संपलं ज्याची माय गेली आहे का. हे परिस्थितीवर नाही महाराज, गरिबी अथवा श्रीमंतीवर अवलंबून नाही. हे सुख, हा आनंद, हे वैभव आपली माय जिवंत आहे का मरण पावली याच्यावरून अवलंबून आहे महाराज. परिस्थिती गरीब असू द्या, मोलमजुरी करणारी माय असू द्या. अरे 85 वर्षाची म्हातारी आहे, पांढरे केस झालेली, सुरकुत्या पडलेल्या, डोळ्याला चष्मा, हातात काठी, पण 5 दिवसापासून धरणीवर पडलेली माय. 5 दिवस झाले हो, पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. वाघासारखी मुलं होत आई जवळ येतात. आई का रडतेस ग. काय नाही रे बाळांनो, एक इच्छा होती, पूर्ण करा, सांग ना गाई. ताईला भेटायची इच्छा आहे रे, कोणीतरी निरोप द्या आणि म्हणावं जेवत असतील बाळा, हात धुवायला इथे ये ग म्हणावं, जीव गुंतलाय तुझ्यात. पूर्वीचा काळ होता, गरीब परिस्थिती दादा महाराज, मोबाईलची सुविधा अजिबात नव्हती हो. बाजारच्या दिवशी निरोप दिला जायचा, जरा लक्ष द्या. निरोप दिला, परिस्थिती अशी बिकट होती इकडे या ताईची, रोज मोलमजुरी करावी. ज्या दिवशी मजुरी नाही भेटली त्या दिवशी चूल पेटायची नाही महाराज, लेकरं उपवाशी झोपायची. ताईने विचार केला, 2 दिवसापासून निरोपाला यायचा, पोटात अन्नाचा कण नाही म्हणतात, पाण्याचा थेंब नाही, माझा जीव गुंतला म्हणते, भेटायला बोलवलंय, पण करू काय. आईला भेटायला गेलं तर माझी चिमुकले लेकरं उपवाशी झोपतात. नाही गेलं, 4 दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही. 2-3 दिवस कोणाशी बोलत नाही संभाजी महाराज. ती ऐका, परिस्थिती बिकट होती. 3ऱ्या दिवशी तिच्या मैत्रिणीविषयी काढतात, काय झालं का 2 दिवस झालं बोलत नाहीस. कोणी काही बोललं का. नाही हो. काय भांडण झालं का. अजिबात नाही. तब्येत बरी नाही का. बरी हो. पण झालं काय नेमकं. आईचा निरोप आलाय 2 दिवसापासून, भेटायला बोलवलंय, पोटात अन्नाचा कण नाही, 5 दिवस झालं. का जात नाहीस ग. कसं जाऊ. आईला भेटायला गेलं तर माझे लेकरं उपवाशी झोपल्याशिवाय राहत नाहीत. एवढी परिस्थिती बिकट आहे. घरात उंदीर मेला तर धान्याचं दाणं नाही बघा. त्या मैत्रिणीने सांगितलं, काळजी करू नको ताई, ही मजुरी आपल्या जन्मालाच गेली ग, गरिबी आपल्या जन्माला पुजलेली बघ, पण ते पिकलेलं पान आहे बघ, कधी गळण सांगता येत नाही. लेकराची व्यवस्था आम्ही करू, जा एकदा भेटून ये. रात्री ताई घरी आली, गुरुजी झोप येई ना हो. आईला भेटायला जायचंय पण न्यायचंय काय. घरात उंदीर मेला, धान्याचा दाना नाही हो, पण रिकाम्या हातानं कसं जायचं आईच्या भेटीला. 4 घरचं उष्ण पासणं केलं बरं महाराज. 2-3 भाकरी कशा तरी केल्या, त्याच्यावर तेल चटणी टाकली, त्या भाकरी मळकट फेट्यात बांधल्या. मळकट फेटा हो फडकं एका पिशवीत टाकलं, पिशवी बगलत घेतली. ती सकाळी 7 वाजता ताई आपलं घर सोडून आईच्या भेटीला निघाली हो. 7 वाजले. उन्हाळ्याचे दिवस आहेत, वैशाख महिना, मे महिना आहे. 7 वाजता निघाली, तिकिटाला पैसे नाहीत.
गावातल्या रिक्षावाल्याला हात दाखवून रिक्षात बसली. तालुका गाठला. एस टी स्टँड बघितलं. माहेरची एस टी लागली. ती ताई एस टीत बसली. भरत महाराज सकाळी 7ला एस टीत बसली होती हो. दुपारचे 2:30 वाजले. माहेरचं एस टी स्टँड आलं. कंडक्टरनं बेल दिली. एस टी थांबली. ताई घाईघाई उतरली. एस टी निघून गेली. एस टी निघून गेल्यानंतर जेव्हा ही ताई चालायला लागली तेव्हा लक्षात आलं पायाला चटके बसत होते हो. डांबरी रोडनं चालत होती ना. विचार केला देवा, घाईघाई उतरले वाटतं रे. पायातल्या चपला तर बाकड्या खाली होत्या. एस टी तर निघून गेली बघ. 2.5-3 किलोमीटर चालायचंय तिला. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. कडक ऊन आहे. डांबरी तापल्याला आहे. पण त्या तापल्याला डांबरीनं एक एक पाऊल ही ताई जेव्हा टाकत होती तेव्हा प्रत्येक पाऊला गणेशीच्या पायाला चटका बसत होता. आणि प्रत्येक चटक्या गणेश पायाला फोड येत होता. पायाला फोड आले. फोड फुटले. पाय रक्ताळले. कारण तिला सध्या पायाचा फोड दिसत नव्हता, तर डोळ्यासमोर आपली म्हातारी माय दिसत होती. ओ माय. आणि जेव्हा आपल्या अंगणात आली, भरत महाराज लेकर खेळतच होते. त्यातल्या एका लेकराचं लक्ष गेलं. लेकरू पळतच गेलं झोपड्यात. आजी, अगं ए आजी, काय रे बाळा, अगं अंगणात बघितलं का? काय झालं? आत्या आली वाटतंय. आत्या. अरे आत्या आली असा शब्द ऐकल्याबरोबर मराईच्या मार्गी लागलेल्या माशावर पाणी वतावं तशी या म्हातारीची अवस्था झाली. 4 दिवसापासून उपवाशी होती, पण डोळ्याला चष्मा लावला. ताडकन उठली हो, ताडकन उठली. हातात काठी घेतली आणि म्हातारी काठी टेकत 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 अंगणात आली. ताई, काय काय आलीच बाळा? हो, दिसत नाही ग मला. तुझ्या समोर आहे बघ आई. तिथं थांब बाळा. माहेरचा विधी असतो ढाली गुरुजी. ती म्हातारी झोपड्यात गेली हो. भाकरीचं टोपलं बघितलं तर वाळलेल्या भाकरीचे 2 तुकडे होते. ते दोन्हीच्या दोन्ही तुकडे घेतले. अंगणात आली. एक तुकडा ताईच्या उजव्या अंगावरून फिरवला, दुसरा डाव्या. तोंडावरून हात फिरवला. आणि खरं सांगू, 65 वर्षाच्या लेकीच्या 85 वर्षाच्या म्हाताऱ्या आईनं तोंडावरून हात फिरून मटा 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 10-15 मुकी घेतले आणि सांगितलं, तायडे, एवढ्या उन्हात तानाची आलीस बाळा, सुखाची राशील ग, सुखाची राशील. हा आनंद, हे प्रेम कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपली माय जिवंत आहे. माय जिवंत आहे. एकदा माय गेली, दीपावली गेली महाराज. प्रेम गेलं, आनंद गेला. आणि जोपर्यंत माय बाप जिवंत आहे तोपर्यंत यांची दीपावली आहे का? महाराज, हे कळालं आम्हाला. अहो, त्या मुलीला माहेर सोडून सासरी जाताना अवस्था होत असेल तिची, पण तुमचं काय आहे? तुमचं थोडंच माहेर आहे हे. तुकोबारे म्हणले, अहो आमचं सर्व संतांचं माहेर हेच आहे ना. कोणतं माहेर आहे? माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे. पंढरीये माझे माहेर साजणे, ओविया कांडणी, ओविया कांडणी, गाऊ गीती पंढरीये माझे माहेर साजणी, पंढरी माझे माहेर साजणी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवर चातुरी, आहे भीवर चातुरी, आहे भीवर चातुरी. माझे माहेर पंढरी, माहेर पंढरी, आहे भीवर चातुरी,
कारण गुरुजींना आज वैकुंठवासी आपल्या भारताचं रत्न असणारे स्वर्गीय भारतरत्न भीमसिंगजी जोशी यांची आठवण करून दिली आहे का? खरं सांगू, काय काय आम्हाला म्हणतात महाराज बाकीचे तर फार मोठे गायक होते शास्त्रीय संगीतामध्ये, एवढे का प्रसिद्ध झाले नाही. त्यांनी फक्त शास्त्रीय संगीतच गायलं असेल, पण आमच्या भीमसिंगजी जोशी साहेबानं वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक घराघरामध्ये गाजलेली अभंगवाणी त्यांनी गायली आहे का? चला, मुद्दा काय चालू होता आपला? माहेरी कोण कोण असतंय? सासू सासरा दीर ननंद. होय, माहेरी कोण कोण असते? सासू सासरा दीर ननंद, बरोबर ना? घरी चांगला मजबूत कासरा आहे काय? का कासरा देफाशी मला इथं आहे का? अरे जिथं माय बाप बहीण भाऊ असतात त्याला काय म्हणतात? बोला बोला. ओ दादा, काय म्हणतात त्याला? कसं बघायला बघा ना तिकडे. ते म्हणाले मग लग्न झालं नाही वय. उत्तर दिली की लग्न लावतो पुढच्या वर्षी. गुणाजीरावचं मीच लावलं गेल्या वर्षी, म्हणजे जुळून टाकलं होतं, यंदा झालंय का? अरे जिथं माय बाप बहीण भाऊ त्याचं नाव माहेर आहे. जिथं सासू सासरा दीर ननंद त्याचं नाव सासर आहे. मग संतांचं माहेर पंढरपूर. कशावरून? उत्तर दिले महाराज. हो, आमची बहीण चंद्रभागा आहे. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करितसे पाप भंगा, माझी बहीण चंद्रभागा, करितसे पाप भंगा, करितसे पाप भंगा. माझे माहेर माझी बहीण. बहीण कोण आहे? चंद्रभागा. ठीक आहे महाराज, तुमची बहीण चंद्रभागा आहे. बरं भाऊ? अहो, आमचा भाऊ म्हणजे भक्तराज कुंडलिक. कुंडलिक राहे बंधू, कुंडलिक राहे बंधू, त्याची खाती काल सांगू, त्याची खाती काल सांगू, त्याची खाती काय सांगू. शरण वा वा. करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीमवरी जाती, काय टाळ्या? त्या वसमतच्या पुढच्या गत्तरी टाळ्या तरी बऱ्या जरा. टाळी टुटू टुटू वाजवायला बुक्कीच घालव नाको आहे का त्याच्या. तुमच्यापेक्षा टाळ्याचा आवाज बघायचा आहे का? बघायचा का टाळ्याचा आवाज? बघायचा आहे? आमच्या माता बोनीच्या टाळ्या जोरदार हो द्या बरं जरा. स्वरात आहेत पुन्हा.
आणि ह्या टाळ्या बघा ना तुमच्या वाजा बरं एकदा. आमचे समाजी भाऊ म्हणले यांना बुकीट टेंगुळ आणावं लागते. संतांचं माहेर, कारण तिथं माय कोण आहे? रखमाई आमची माय. कुंडली हो पांडुरंग आमचा बाप आहे. चंद्रभागा बहीण आहे, कुंडलिक भाऊ आहे. जिथं बहीण भाऊ बाप माय असतात त्याला माहेर म्हणतात. म्हणून ही आमची सगळी नातवंड तिथंच सगळं आहे. म्हणून संतांचं माहेर आहे. हे जरी पटत नसेल आम्ही रोज हरिपाठात म्हणतो महाराज. का कशी कधी असं ऐकलं का आपण? जाईन गे माय तया गाणगापुरा. गाणगापूर आहे, तुळजापूर आहे, पंढरपुरा का? पंढरपूर संतांचं माहेर आहे. जसं मुलीला माहेर सोडून सासरी जाताना होतं तुकोबरा म्हणले देवा आज तुझं पंढरपूर सोडताना बस आमची तशी अवस्था झाली. अजून कशी झाली सांगतो म्हणले. एकदा भजन करा म्हणून सर्वांनी एकदा हात वर करा. ज्यांनी ज्यांनी वा वा फार आनंद वाटला पहिल्यांदा या गावात आलो. मला प्रश्न पडला होता नेमका अभंग कोणता घ्यावा बरं का गुरुजी. पण मला इथं पुरुषांपेक्षा महिला मंडळीची संख्या जास्त वाटली म्हणून मी अभंग घेतला बरं का बाबा. आणि ते त्यांची संख्या कुठेही चांगलीच आहे. त्यातल्या त्यात आता परमार्थ क्षेत्रामध्ये जास्त संख्या वाढली ह्या 2-4 महिन्यापासून, गेल्या वर्षापासून. एवढा परमार्थिक क्षेत्रामध्ये महिलांचा आता संख्या वाढलेली बरं का. सकाळी पहाट हातामध्ये फुलं, तांब्यात पाणी, आणि सगळ्या जणी कुठं जाते आता? महादेवाच्या घरचा महादेव बोंबलू गेला, पाणी नाही त्याला. आणि ते महादेवाला आहे का? परमार्थिक क्षेत्रात वाढ झाली यांची. आजही परमार्थिक क्षेत्रामध्ये अग्रेसर याच आहेत. आजही त्यांची जेवढी श्रद्धा आहे तेवढी यांची नाहीच गुरुजी. हे कीर्तन झालं ना कपडे फटफट फडकीत जातात तिकडून तिकडं. आमच्या माता माऊली अजिबात नाही. कीर्तन झाल्यानंतर कीर्तन करायच्या पाया पडा येतात. आमच्या तिकडचं सांगतो, आमच्या तिकडच्या पाया पडताना रिकाम्या हातानं पाया पडत. इथली म्हातारी कशी बघायली माझ्याकडे बघा ना ती म्हणाली वागा कापूस गेला नाही की र. आजी कापूस नाही गेला तरी गळ्यातले पिवळे म्हणे आहेत की र. विनोद सोडा पण भजन एकदा हातवर. ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हातवर करा. ज्यांनी हात खाली घेतलेत ऐका, मी नारदाच्या गादीहून जबाबदारीने सांगतो, ज्यांनी ज्यांनी हात खाली घेतले त्यांचे हात घरापर्यंत जाणार. काही होणार नाही बाबा. जरा कर जरा भजन करायचे आपल्याला. भजन याच नाव कीर्तन आहे महाराज. कीर्तन हे नाम घोष. आपण पुण्यवान आहेत. अरे एकदा त्याचं नाव येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागतं. आता आम्ही 2 मिनिट भजन करणार आहोत. आम्ही किती भाग्यवान आहोत आम्हाला सुद्धा माहित नाही. म्हणून मोठ्या प्रेमानं तू ले हरी का ले हरि का नाम, ले हरि का नाम पांडुरंगा. ले हरि का नाम पांडुरंगा. टाळी 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 क्या बात है. हाताला टाळी, मुखाने भगवंताचं भजन. अरे आपल्या जीवनात सर्वोच्च आनंद आहे. अरे आम्ही भाग्यवान आहोत. पहिलं भाग्य आम्हाला नरसिंह मिळाला, दुसरं भाग्य हिंदुस्थान मध्ये मिळाला, अरे तिसरं भाग्य महाराष्ट्रात मिळाला, चौथं भाग्य आमच्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात मिळाला, पुढचं भाग्य ज्ञानोबा तुकोबराच्या नंतर मिळाला. त्याच्या पुढचं भाग्य सांगू आणि आमच्या मोतीराम महाराजांच्या परंपरेत मिळाला. म्हणून भजन पांडुरंगा 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 पांडुरंगा
फक्त बसले मंडळी. पांडुरंगा 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 पांडुरंगा. बोला बोला. आई नाही, त्याला ऐकायला गेलं नाही. ते म्हणले महाराजांनी फक्त टाळी सांगितली वाजवायला. भजन करायचं तुम्ही भक्ताला टाळी वाजवून. पांडुरंगा 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 पांडुरंगा. वन्स मोर. पांडुरंगा 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 पांडुरंगा. पेणी द्यायची त्याला. काय भजन यायचं, काय भजन हे. जीवावर गेले पांडुरंगा पांडुरंगा. माय का पुरावा एखादा खड्डा करून सगळ्याला. काय असलं कुठं भजन असते. तोंड वाकड करून भजन असलं का. भगवान महाराज भजनात प्रेम असलं पाहिजे का नाही. हा, बघा हे बघा हे. नाकात मोती नाही रे, नाकाविन मोती. भजनात प्रेम असलं पाहिजे का नाही. भजन प्रेमाशिवाय आहे का. आणि तुमचं भजन हे प्रेम आहे का. पांडुरंगा किती की जीव गेल्याने भजन करायला हे बघा. हो बघायचं का तुम्हाला यांचं भजन. फक्त पुरुष मंडळी भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. बघा बघू नाही हाय काय भजन. आता आमच्या माता बोलींचं भजन बघा किती गोड भजन करतात. अरे यांच्या भजनाची ताकद खरं सांगू, यांनी भजन करावं आणि यांच्या हातच्या गौऱ्यांनी सुद्धा भजन करावं, एवढी ताकद आमच्या माता मौल्यांची महाराज. म्हणून आम्ही कधीच माता मौल्यांची निंदा करत नाहीत बरं का. अरे आमच्या वारकरी संप्रदायाने जेवढा गौरव माता मौल्यांचा केला ना तेवढा जगात कोणीच केला नाही, कोणीच केला नाही. आमचे संत सांगतात बाकी सगळं करा पण यांच्या नादी लागू, कारण या सामान्य राहिल्या नाहीत सध्या. या मुख्यमंत्र्याच्या बहिणी झाल्यात सगळ्याच. हो काल परवा माझं 5 वर्षाचं पोरग आहे, मी जरा घरी थोडं रागवलो. मला म्हणला पप्पा, म्हणलं काय, आधी लागायचं नाही. म्हणलं का, म्हणलं आपलं संपर्क लय मोठा आहे म्हणलं आपला. मला काय झालं, अजिबात मम्मीला काय म्हणायचं नाही. मला झालं काय, म्हणला तुम्ही जर काही म्हणले तर मी माझ्या मामाला सांगीन. मला कोण मामा, एकनाथ मामा. पप्पा एकनाथ मामा कोण, मला दाढीवाला. लाडकी बहीण झाली ना मुख्यमंत्र्याची. बरेच जण महाराज ह्याच्या आधी थोडंफार बोलत होते घरी, लाल डोळे करीत होते, पण आता असं झालंय महाराज घरी गेले की म्याव, काही चालं ना महाराज, काही चालं ना. आदमी कितना ही खतरनाक हो तो बाहर, घर में आया तो बिगी बिल्ली बन जाता है. गुणाजीराव बाहेरच ऑफिस मध्ये साहेब 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 बोकडे साहेब, घरी गेला की म्याव. तुमचं सांगा ना बरं का महाराज, सगळ्याचं सांगताय का. भजन भजन. ज्ञानो पाराया माझ्या तुको पाराया, ज्ञानो पाराया माझ्या तुको पाराया. ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया. वा वा, बघा किती गोड भजन केलं. याला प्रेम म्हणतात. भजनात असलं प्रेम असलं पाहिजे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचुनी काय. अपार कुमार हो पार कुमार, अपार कुमार. बबन महाराज काय म्हणले, वाढवा म्हणाले.
वाढवा. मी वाढवायला का नाही, पण तुमचं मीटर वाढलं तर मलाही बरं वाटत नाही. हा भुका राहिलाय मला सगळ्या. तुकोबरे म्हणता देवा, माझी अवस्था कन्या सासुर्याशी जाईन मागे परतून पाये तशी झाली ना. पण कालांतराने तो दृष्टांत कमी वाटला. जरा लक्षपूर्वक आहे का कमी वाटला हो? जरा लक्ष द्या. कमी का वाटला याचं कारण आहे. अरे त्या काळामध्ये तुकोबरांनी समाजाचं सिंहालोकन केलं. डोळ्यासमोर हो चित्र हो लक्षात आलं महाराज. अरे आज ही मुलगी माहेरून सासरी जाताना ढसा ढसा रडते. पण तीच एकदा संसारामध्ये रममान झाली ना, संसारातल्या सुखामध्ये रममान झाली ना, 2-4 लेकरं तिला झाले ना, मग इकडं बाप मारायला लागला तरी माहेरचं नाव काढत नाही महाराज. काढते का हो? मी सांगतो तुम्हाला पटवून देतो. इकडे बघा. जेव्हा बापाला खाली टाकण्यात येतं ना भरत महाराज, तेव्हा बाप चारी मुलाला ढसा ढसा रडून सांगत असतो, पोर हो काय बाबा तुम्हाला माहित नाही रे काय झालं. जेव्हा जेव्हा माझी ताई सासरी जायची तेव्हा माझ्या तोंडावरून हात फिरवायची, ढसा ढसा गळ्याला बिलकुल रडायची. सण होत नाही म्हणायची ना. मी तिच्या अश्रू पुसायचो. तिला सांगायचं, तायडे कुणाच्या जीवनात दुःख नाही ग. अगं आपण सामान्य आहोत. अगर ब्रह्मांडाच्या मालकिनीला, अयोध्येच्या सम्राटाच्या सुनेला आणि मिथिलेच्या जनकाच्या एकुलत्या एक मुलीला 14 वर्ष वनवासामध्ये उशाला दगड घेऊन झोपावं लागलं ग. त्यांच्या मनानं आपलं दुःख फार कमी आहे. तुला वाटतं सूर्यानं रात्री 12ला दर्शन द्यावं? शक्य नाही. 6ला येतोच. आज जरी दुःख असलं, येणाऱ्या काळामध्ये तुला सुख मिळणार आहे. माझ्यासाठी जग, फक्त माझ्यासाठी जगली पोरं हो. माझी शेवटची एकच इच्छा आहे. मला माहिती आहे तुम्ही हा दिवाळी उत्सव आमचा दरवर्षी चालू ठेवणार बरं का. आपले हो ते काय झालं, माझ्या डोळ्यावर प्रकाश पडला इकडं. मला ते तिकडचं दिसच नाही. दाराजी भाऊ दिसच ना. आमचे दाराजी भाऊ छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटले होते. पोरं परंपरा तुम्ही सांभाळल्याची मला गॅरंटी आहे, विश्वास आहे. का रडताय? जाताना माझी तयारी रेडी होती रे. एकदा माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. तिला घेऊन या. 2 शब्द त्यासोबत सुखाने बोलू द्या, नंतर प्राण सोडू द्या. नोकर चाकर असतात भरत महाराज, लगेच जातात. ताई तुमच्या वडिलांचं तुमच्यात हो. मन गुंतले आले हो. तुम्हाला भेटायला बोलवलंय. काय झालं रे? फार दिवस झाला आजारी आहेत. काही क्षणाचा पाहुणा आहे. तुमच्या जीव गुंतला म्हणतात, भेटायला बोलवलंय, चला लवकर. तेव्हा ती ताई दरोजामध्ये कमरेवर हात ठेवून त्याला विचारते, ए दादा खरं सांग रे, फार आजारी आहेत का रे? अहो आता काही क्षणाचा पाहुणा आहे, तुमच्या जीव गुंतलाय, भेटायला बोलवलंय, चला लवकर. तेव्हा ती ताई म्हणते, दादा तुला माहित नाही रे इकडं आमचं काय झालं. अरे माझे 2 लेकर इंग्लिश स्कूलला आहेत रे. त्यांना सकाळी आंघोळ सगळं डबा मला करावा लागतो. हे ऑफिसला जातात, त्यांचा डबा. घरी म्हातारे सासू सासरे, त्यांची सगळी सायसोय मलाच करावी लागते. हे एवढं सोडून बरं ते पिकलेलं पान आहे. आईला सांग आता एकदा यायचं आणि पुन्हा बाप गेल्यानंतर अंतविधीला यायचं. हे 2-2 हेलपाटे जमणार नाहीत मला ताईला. आता बाप गेल्यानंतरच येते म्हणा. कोणची ताई? जी माहेरून सासरी जायला तयार नव्हती बापाला सोडून, ती आता बाप मारायला लागला तरी बापाचं नाव घेत नाही ना. हा दृष्टांत कमी वाटला गुरुजी, म्हणून संभाजी बुवा 3रा दृष्टांत होता हो. चुकलिया माये, 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 चुकलिया
चुकलिया माये बाळ हुरू हुरू पाहे तैसे झाले माझ्या जीवा किंवा भेटशी केशवा. एखादीचं लेकरू चुकलं ती माय जशी 4-5 दिवस बिना अन्नपाण्याची राहते, पण एकदा ते लेकरू सापडलं ना 4 दिवसाचं दुःख विसरून जाते. ऐका, हा दृष्टांत कमी वाटला म्हणून संभाजी वा शेवटचा अंतिम दृष्टांत. जीवना वेगळे मासळी जीवना वेगळे मासळी जीवना वेगळे मासळी जीवना जीवना वेगळी मासळी जीवना वेगळे मासळी जीवना वेगळे मासळी जीवना ऐसा तुका तळमळी ऐसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या
जोरदार टाळी वाजवा, जोरदार जोरदार. ज्यांना ज्यांना लवकर कीर्तन सुट्टा वाटतं त्यांनी जोरदार टाळी वाजवा. वाजले बघा ठिकाण. आमच्या गुरुजींचे शिष्य आहेत आमचे सोंडेकर यादव महाराज. खरं सांगू का, गुरुजींच्या समोर एवढ्या धाडसानं म्हणण्यासाठी सुद्धा गुरुजींचीच कृपा लागते बरं का. आता सगळे हे गुरु शिष्य सहित माझ्या नशिबाला आज. मी एखाद्या ठिकाणी म्हणलं होय रे, गुरु विरुद्ध काय, गुरु विरुद्ध म्हणला शिष्य, लाव आमचं भांडण येतं जायला. गुरु विरुद्ध लघु असते, लघु लघु म्हणजे छोटा आणि गुरु म्हणजे मोठा. पण आज सगळे ही दिग्गज मंडळी आपल्या गावामध्ये खऱ्या अर्थाने यांचं ऐकून खऱ्या अर्थाने ही दीपावली आम्हाला आज पाहायला मिळाली. आणि सुंदर कार्यक्रम खऱ्या अर्थाने जर ऐकायला चांगला मिळाला असेल ना, त्याचं एकमेव कारण म्हणजे सुंदर साऊंड सिस्टीम. सुंदर साऊंड. नाही तर एका दिवसाचा कार्यक्रम रंगवायचा म्हटल्यानंतर सिस्टीमवाल्याला नाकी नऊ येते तरी मेळ लागत नाही. पण अत्यंत गोड असं वाटत होतं, गुरुजी जेव्हा गायन करत होते असं वाटत होतं गुरुजी गायन करत नाही तर एखादी कुठेतरी सुंदर कॅसेट लागली असं वाटत होतं. एवढं सुंदर गायन. आणि म्हणून त्यांनाही धन्यवाद. 5 मिनिटाच्या आत कीर्तन शिवा उरकणार आहे, काळजी करू नका. किती ओव्हर टाइम भेटलं तरी काय फरक पडणार. शेवटचा दृष्टांत दिलाय, अंतिम जीवना वेगळी मासुळीन तैसा तुका पट्टळमळे. बस देवा, तशी अवस्था झाली. कारण पाण्यामध्ये बरेच जलचर राहतात. ही माझी शबरी माय आली, येऊ द्या. शबरी माय बघा. शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन. बस बस. जय श्री राम, जय 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 श्री राम. बस बस, लई गोड लावू नका. ए पोरो, पाण्यात कोण कोण राहते सांगा. हा हा हा. ती बारक काय म्हणाली माहिती का, ती म्हणाली सांग की र बेंडकुळीची माय, बेंडकुळीची बहीण, बेंडकुळीची चुलती. काय बाकी सांगत बसला. पाण्यामध्ये अनेक जलचर आहेत, परंतु माशा एवढं प्रेम त्यांचं पाण्यावर नाही महाराज. कारण कासव पाण्यात राहतं बाहेर येतं, साप पाण्यात राहतं बाहेर येते, बेंडूक पाण्यात राहतं बाहेर येतं, मगर पाण्यात राहते बाहेर येते, मासा पाण्यात राहतो बाहेर येतो का कोण म्हणलं येत नाही. सायकलला लटकून कोणत्याचा आजा येते का, येतं. पण जीव गेल्यानंतर का, जीव जिती जीवना संगे मच्छा मरण त्या वियोगे. जसं पाण्यातून मासा बाहेर काढला तर पडून मरतो ना देवा, तसं पंढरपूर सोडताना माझी अवस्था तशी झाली. बस तैशी झाली माझ्या जीवा, किंवा भेटेशी केशवा. पुन्हा पुन्हा भेटू ऐका, खादलीची खावी वाटे, भेटले भेटी आवडी. येण्याने आता भेटलो, पुन्हा भेटू, आपणही पुन्हा भेटू ऐका. सुंदर सेवा संपन्न झालेली आहे. सर्व ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देतोच. अनेक दिवसापासून हे गाव म्हणजे वसमत तालुक्यातील परमार्थिक क्षेत्रातलं वजनदार जर कोणतं गाव असेल, वजनदार परमार्थिक क्षेत्रामध्ये, त्या गावाचं नाव कोर्टा गाव आहे. मी बघितलं महाराज, अरे माझ्या सासऱ्यानं सुद्धा एवढं मोठं स्वागत केलं नव्हतं. विचारा केलं का भरत महाराज, सकोणी होते भगवत. पण आज खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर आमच्या जीवनातली खरी दीपावली आम्हाला पाहायला मिळाली. अरे एकुलता एक श्रीमंत बापानं एकुलता एक मुलीचं जेवढं ऐश्वर्यात लग्न करावं ना, तेवढ्या थाटामाटातला आजचा सोहळा या ग्रामस्थ मंडळीने आणि या सर्व मंडळींनी केला आहे का. धन्यवाद देतो. जीवन जगत असताना 2 गोष्टी करा. ज्या मायबापानं लहानाचं मोठं केलं, ज्या आईनं तळ हाताच्या फोडावणी सांभाळलं, ज्या बापानं बैलासारखं राबराब राबून तुम्हाला खूप मोठं केलं, त्या मायबापाच्या डोळ्यात असू येतील अशी वागणूक त्यांना देऊ नका. अनमोल किमचा देह आपल्याला मिळाला आहे, व्यसनाच्या आरी जाऊ नका. तारुण्यामध्ये जगाचा निरोप घेऊ नका. अरे ज्या आजोबाच्या अंत्यविधीमध्ये तुम्ही त्यांना खांद्यावर न्यावं, आज त्याच आजोबाच्या डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू पाहायला मिळतात. गुरुजी त्यांच्यासमोर डबडबल्या डोळ्यानं 25 तारणाबांड मुलगा अपघातामध्ये दारू पिऊन जाग्यावर जातो ऐका.
काल परवा एका मला म्हाताऱ्या मंडळीने पायाला बिटी मारून सांगितलं, महाराज कीर्तन कमी करा, हेच सांगा. नका, तुम्ही सांगता नैसर्गिक नियम आहे. आजोबाच्या प्रेत यात्रेत नातवने हजर राहावं. आमचा तरणा बांड एकुलता 100 एकर जमीन आहे हो. पण काल परवा फुल दारू पिली हायवे रोडनं, पुढून एक ट्रक आलं, सुधारलं नाही हो. ट्रकाच्या खाली गेलं, पोत्यामध्ये भरून आणलं. जे दुःख मी भोगतोय ना महाराज, ते दुसऱ्या कोणी आजोबाच्या नशिबाला येऊ नये म्हणून तुम्ही तरुण आहात, थोडी जनजागृती करा. आम्ही सांगतोच महाराज, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. अरे आजपर्यंत दारूमध्ये नशा नाही महाराज, माणसात नशा आहे. माणसं म्हणतात त्यानं दारू पिली, दारूमध्ये नशा आहे. अरे कोण म्हणलाय का? नशा माणसात आहे महाराज. अरे नशा शराब में होती तो दुकान में बाटली क्यों नचती आहे का? फुल भरलेली बाटली दुकान एका जाग्यावर आहे, त्यातली 4-2 थेंब याच्या पोटात पडली. याला 40 फूटचा रोड पुरत नाही. दारू पिले की आम्हाला म्हणतो महाराज हमने शराब पी. अरे तो कौन शराब पी है? हो, शराब तुम्हारी खानदान को पिएगी, शराब तुम्हारी इज्जत को पिएगी, शराब तुम्हारे परिवार को पिएगी, शराब तुम्हारी प्रतिष्ठा को पिएगी, शराब तुम्हारी बीबी बच्चों को पिएगी. अभी तक शराब को पीने वाला नहीं हुआ और नहीं होने वाला है. कितनी भी पावरफुल रही, जाम पर जाम क्या पीते हो? अरे आधी रात उतर जाएगी. अरे प्याला पिऊ हरी नाम का, तेरी जिंदगी सुधर जाएगी. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. अनमोल तुमचा देह भगवंतांनी दिलाय, हो, गोड करून घ्या परमार्थिक क्षेत्रात येऊन. पुन्हा एकदा या सर्व ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देतो, गावातल्या सर्व तरुणांना धन्यवाद देतो. बोलता बोलता चुकीचा शब्द निघाला असेल माझ्या बुद्धीचा दोष, आमच्या बबन महाराजांमुळं. किती पुढे गेलं एवढं लक्षात ठेवा बरं का. पण पाकिट भरताना तुम्हाला संघ घेणार आहे मी आता. आनंद वाटला. गुरुजीवर फार प्रेम आहे आमच्या बबन महाराजांचा आहे का. त्यांनी माझं बरंच भविष्य सांगितलंय. परत सांगितलं, मी आधीच सांगितलं होतं, म्हणलं बाबा जे सांगायसारखं नाही ते सांगू नका, गाडी सांगा म्हटलं. पण मला त्यातल्या 99% तुमच्या गोष्टी खऱ्या आहेत बरं का. 99%. एकच गोष्ट खोटी आहे. तुम्ही म्हणले तुला मोठा होणार आहे, एवढीच खोटी. जितनी मेहरबानी आपने की, अरे उतनी मेरी औकात नहीं. एक कृपा है संत ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में तो कोई ऐसी बात नहीं. ज्ञानेश्वर विठ्ठल महाराज तुम्ही